गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत श्रीकृष्णांनी निर्माण केलेली ती द्वारका नगरी समुद्रामध्ये विलीन कशी झाली। म्हणजे काय, म्हणजे द्वारका ही नगरी होती ना, अशी प्राचीन धार्मिक नगरी आहे जी कधी भगवान श्रीकृष्णांनी वसवलेली होती। आणि हिंदू धर्मामध्ये द्वारकेला 7 प्राचीन शहरांपैकी एक मानलं जातं। बाकी 6 शहरं आहेत ना, म्हणजे ती 6 शहरं म्हणजे पहिली मथुरा, दुसरी काशी, तिसरा हरिद्वार, चौथा अवंतिका, 5वं कांचीपुरम आणि 6वं अयोध्या। काही लोक आहेत ना, द्वारकाला द्वारावती असं सुद्धा म्हणतात। कुशस्थळी, अनर्थ, ओखा, मंडळ, गोमती, द्वारका, चक्रतीर्थ, अंतद्वीप, वाणीदुर्ग अशा नावांनी सुद्धा ओळखतात। म्हणजे ही द्वारका नगरी होती ना, प्रख्यात सर्व जगामध्ये संपन्न होती। आणि या शहराभोवती होती ना खूप लांब भिंती होत्या, ज्यात अनेक दरवाजे होते। अनेक दरवाजांच्या शहरामुळं या नगरीचं नाव आहे ना ते द्वारका पडलं। पण आता येथे हा प्रश्न उपस्थित होतो की श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर अचानक असं काय घडलं असावं ही संपूर्ण नगरी पाण्याखाली गेली। बघा, आजच्या या निरूपणामध्ये आहे ना, आपण फक्त द्वारकेवरच बोलणार आहोत। नक्की कधी आणि का आणि कशी बुडाली ही श्रीकृष्णांची नगरी द्वारका। म्हणजे आपण पाहिलं असेल, सर्वांना माहीत सुद्धा असेल, ही द्वारका नगरी होती ना, या द्वारका नगरीला श्रीकृष्णांची कर्मभूमी सुद्धा मानलं जातं। म्हणजे महाभारतामध्ये वर्णन केलेल्या या कथेनुसार श्रीकृष्णानं कंसाचा वध केल्यानंतर जरासंधानं कृष्ण आणि यदुवंशाचा नाश करण्याचा निर्धारच केला ना, आणि संधी मिळताच जरासंध मथुरा आणि यादवांवर वारंवार आक्रमण करत राहिला। हळूहळू त्याच्या अत्याचार एवढे वाढत गेले ना, तेव्हा शेवटी यादवांच्या सुरक्षिततेसाठी श्रीकृष्णांनं मथुरा सोडण्याचा निर्णय घेतला। आणि मथुरामधून बाहेर पडून भगवान श्रीकृष्णानं एक अशी नगरी वसवली ना, जी विशाळ आणि सुसंगत होती। या नगरीचं नाव होतं द्वारका। म्हणजे असं सुद्धा म्हणतात की श्रीकृष्ण आपल्या कुटुंबासोबत या द्वारकेमध्ये खूप आरामात राहत होते। म्हणजे सुसंपन्न ती नगरी होती। काळ पुढे गेला, 36 वर्षापर्यंत राज्य केल्यानंतर आणि श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर द्वारका नगरी समुद्रामध्ये विलीन झाली। म्हणजे बघा, या पौराणिक ग्रंथांमध्ये किंवा पौराणिक कथांमध्ये या द्वारकाच्या समुद्रामध्ये विलीन होण्यासंबंधी अशा 2 कथांचा उल्लेख आहे। बघा, आपण जर वाचन केलं ना, तर अभ्यास केला ना, तर पूर्ण ग्रंथांमध्ये या 2 कथेंचा उल्लेख आहे। पहिली, माता गांधारीनं श्रीकृष्णाला दिलेला तो शाप होता। आणि दुसरी, ऋषींनी श्रीकृष्णपुत्र सांभाळायला दिलेला तो शाप होता। बघा, काहींना आता श्रीकृष्ण पुत्राचं नाव हे सुद्धा माहीत असेल किंवा नसेल, पण निरूपणाच्या माध्यमातून तुम्हाला ते ज्ञातसुद्धा होईल। हा सांभाळा होता ना, तो श्रीकृष्ण स्वारींचा पुत्र होता। म्हणजे या कथेनुसार महाभारताच्या युद्धामध्ये कौरवांवर विजय मिळवल्यानंतर जेव्हा युधिष्ठिराचा हस्तिनापुरात राज्याभिषेक होत होता ना, तेव्हा कौरवांची माता गांधारीनं तिच्या 100 पुत्रांच्या वधासाठी आणि महाभारत युद्धासाठी श्रीकृष्णाला दोष देऊन शाप दिला ना, जसा कौरव वंशाचा नाश झाला ना,
तसाच यदुवंशाचाही नाश होईल. आणि दुसरी कथा अशी सांगते की महाभारताच्या युद्धानंतर 36 वर्षांनी द्वारकेमध्ये विविध अपशकुन होऊ लागले. एके दिवशी महर्षी विश्वामित्र आणि देवर्षी नारदमुनी इतर ऋषी द्वारकेमध्ये आले. तिथे यादव कुळातील काही तरुणांनी त्यांच्याशी परिहास करण्याचा विचार केला आणि यासाठी त्यांनी श्रीकृष्णांचा पुत्र सांबाळा, बघा हा सांबाळा होता ना, तो स्त्री वेशात ऋषींच्या जवळ नेलं आणि सांगितलं की ही स्त्री गर्भवती आहे. बघा लक्ष देऊन ऐका, कारण हे ज्ञान आहे ना क्वचितच तुम्हाला ऐकायला मिळेल. आता तुम्हीच सांगा, हिच्या गर्भातून काही जन्माला येईल का बरं? बघा त्यांनी विचारलं, त्या ऋषींना विचारलं का हिच्या गर्भातून काय जन्माला येईल बरं? तरुणांनी असं बोलल्यानंतर ऋषींनी ध्यान साधना केली. बघा अगोदरचे ऋषी होते ना, जेव्हा ते डोळे मिटले जायचे ना तेव्हा सर्व त्यांना समोर दिसायचं की नक्की हा मनुष्य माझ्या समोर कशासाठी आलेला आहे. हे सर्व का होत होतं बरं? कारण त्यांची भक्ती होती ना, एवढी श्रेष्ठ होती, भगवंतावर एवढा विश्वास होता ना, कधीच ढळू दिला नाही. म्हणून या ऋषींनी, साधूंनी, संतांनी आपल्यासाठी हे ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत ना, ते आपल्याला फुकटच मिळालेलं आहे ना, पण आपण त्याचा विचार कधी करतो का? कधीच करत नाही. म्हणूनच समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, मनुष्याने कधीही उतू नये, मातू नये, कारण ज्यांनी सर्व जग त्यांच्या ध्यानामध्ये राहायचं, सर्व पृथ्वीमध्ये कुठे कुठे काय चाललं आहे ना एवढं या ऋषीमुनींना ज्ञान होतं. त्यांनी कधी अहंकार केलेला नाही. मग आपल्याकडे काय आहे बरं? काहीच नाही ना. म्हणून आपण कधी अहंकार करू नका, मीपणा करू नका, कारण सर्व काही बुडालाच जाणार आहे ना. बघा आपण पाहत होतो श्रीकृष्णांच्या मुलाला त्या ऋषींच्या समोर नेलं आणि त्यांना विचारलं, ह्या बाईच्या गर्भातून काय जन्माला येईल बरं? तरुणांनी असं बोलल्यानंतर ऋषींनी ध्यानात मग्न झाले आणि त्यांना कळालं ज्याला ते स्त्री म्हणत आहेत ना तो खरोखर एक पुरुष आहे. यामुळं ऋषींना खूप राग आला आणि त्यांनी तरुणांना शाप दिला, तुम्ही आमचा अपमान केलेला आहे. म्हणूनच श्रीकृष्णाचा हा पुत्र आहे ना लोखंडाच्या मुसलाला जन्म देईल आणि ज्यामुळं तुम्ही तुमच्या संपूर्ण कुलाचा संहार कराल. त्या मुसलाच्या प्रभावामुळं केवळ श्रीकृष्ण आणि बळराम वाचतील. आणि श्रीकृष्णांना जेव्हा ही गोष्ट कळाली ना तेव्हा त्यांनी मान्यसुद्धा केलं की हे सत्य होईल. ऋषींच्या शापांच्या परिणामस्वरूप दुसऱ्या दिवशी सांबाने बघा मुसळाला जन्म दिला आणि जेव्हा राजा उग्रसेनाला ही गोष्ट कळाली ना तेव्हा त्यांनी तो मुसळ चोरी करून समुद्रामध्ये फेकून दिला. त्यानंतर राजा उग्रसेन आणि श्रीकृष्णांनी नगरीमध्ये जाहीर केलं की आजपासून कोणीही ऋषी आणि अंधकवंशीय त्यांच्या घरी मद्य तयार करणार नाही. जर कोणीही असं करताना पकडलं गेले ना तर त्याला मृत्यूदंड दिला जाईल. ही घोषणा ऐकून द्वारकावासियांनी मद्य न बनवण्याचा निर्णय घेतला. परंतु यानंतरसुद्धा द्वारकेत भयंकर अपशकुन होऊ लागले. रोज वादळं येऊ लागली, म्हणजे उंदीर इतके वाढले ना की मार्गावर माणसापेक्षा जास्त उंदीरच दिसू लागले. त्यावेळी यदुवंशाईंना पाप करताना लाज वाटत नव्हती. तिकडे नगरात घडत असलेल्या या अपशकुनांना पाहून भगवान श्रीकृष्णांना समजलं की कौरवांची माता गांधारीचा शाप सत्य होण्याची वेळ आलेली आहे. त्यांनी पाहिलं की त्यावेळी तसाच योग तयार आहे जसा महाभारताच्या युद्धाच्या वेळी तो तयार झाला होता. मग श्रीकृष्णांनी यदुवंशीयांना तीर्थयात्रा करण्याची आज्ञा दिली आणि श्रीकृष्णाच्या आज्ञेनं सर्व राजवंशी समुद्राच्या काठावर म्हणजे प्रभास तीर्थामध्ये येऊन राहू लागले. प्रभास तीर्थात राहत असताना एके दिवशी सातकीनं आवेशात येऊन
कृतवर्माचा उपहास केला आणि त्याचा अनादर केला. कृतवर्मानेही असं काही शब्द उच्चारले ना की सातकीला राग आला आणि त्यानं कृतवर्माचा वध केला. हे पाहून अंधक वंशीयांनी सातकीला घेरलं आणि त्याच्यावर हल्ला केला. सातकीला एकटा पाहून श्रीकृष्णाचा पुत्र होता ना तो प्रद्युम्न त्याला वाचवायला धावला आणि सात्यकी प्रद्युम्न दोघेही अंधक वंशीयांशी लढू लागले. परंतु सख्या अधिक असल्यानं ते अंधक वंशीयांना पराजित करू शकले नाही, कारण शेवटी त्यांच्याच हाती मारले गेले ना. आपला पुत्र आणि सात्यकीच्या मृत्यूमुळं क्रोधित होऊन श्रीकृष्णांनी एक मुठभर गवत उखडली आणि हातात येताच ते गवत आहे ना वज्रासारखं भयंकर लोखंडी मुसळ बनलं आणि जो कोणी ते गवत उखडत असे ना ते भयंकर मुसळामध्ये बदलत असे. त्या मुसळांच्या या प्रहारानं प्राण निघून जात होते आणि त्यावेळी त्या काळाच्या प्रभावामुळं सर्व वीर मुसळांनी एकमेकांना वध करू लागले. यदुवंशाचीही आपापसामध्ये लढून मरू लागले आणि श्रीकृष्णांच्या बघता बघता सांब 4 उद्देश आहेत ना अनिरुद्ध आणि गद यांचा मृत्यू झाला. शेवटी श्रीकृष्णानं आपल्या सारथी दारुकाला सांगितलं की तू हस्तिनापुरामध्ये जा आणि अर्जुनाला सगळा प्रसंग सांगून द्वारकेला घेऊन ये. दारुकनं तसंच केलं आणि त्यानंतर श्रीकृष्णानं बलरामाला आणि त्याच ठिकाणी राहण्यास सांगून द्वारका गाठली. मग श्रीकृष्णांनी सगळा प्रसंग आपल्या वडील वासुदेवजींना सांगितला आणि यदुवंशीयांच्या संवाराबद्दल समजल्यावर त्यांनाही खूप दुःख झालं ना आणि ते साहजिकच वाटणारच होतं. श्रीकृष्णांनी वासुदेवजींना सांगितलं की अर्जुन येईपर्यंत तुम्ही स्त्रियांची रक्षा करा आणि यावेळी बलरामसुद्धा वनात माझी वाट पाहत आहेत, मी त्यांना भेटण्यासाठी जात आहे. असे म्हणत श्रीकृष्ण बलरामाला भेटायला निघाले. वनात जाऊन श्रीकृष्णांना पाहिलं की बलरामजी समाधीमध्ये लीन आहेत. बघता बघता बलराम शेष नाग रूपात परिवर्तित झाले आणि भगवान श्रीकृष्णांची परवानगी घेऊन वैकुंठ धामामध्ये परतले. तिकडे बलरामजींनी देहत्याग केल्यानंतर श्रीकृष्ण वनामध्ये भटकू लागले आणि भटकत भटकत ते एका ठिकाणी बसले आणि गांधारीनं दिलेल्या शापाबद्दल विचार करू लागले. देहत्याग करण्याची इच्छा ठेवून श्रीकृष्णानं आपली इंद्रिय संयमित केली आणि महायोगाच्या स्थितीमध्ये पृथ्वीवर आडवे झाले. ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण समाधीत लीन होते ना त्याच वेळी जरा नावाचा एक शिकारी हरणांच्या शिकारीच्या उद्देशाने तिथे आला. त्यानं हरण समजून लांबूनच श्रीकृष्णांवर बाण सोडला आणि बाण सोडल्यानंतर जेव्हा तो आपले शिकार पकडण्यासाठी पुढे आला ना तेव्हा योग स्थित होऊन भगवान श्रीकृष्णांना पाहून त्याला आपल्या चुकल्याचा पश्चाताप झाला. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला आश्वासन दिलं आणि परमधामामध्ये निघून गेले. इकडे दारुका हस्तिनापुरात पोचून यदुवंशीयांच्या संवाराचा संपूर्ण प्रसंग पांडवांना सांगून दिला. हे ऐकून पांडवांना खूप दुःख झालं. अर्जुन त्वरितच आपल्या मामाला म्हणजे वासुदेवांना भेटण्यासाठी द्वारकेला निघून गेले. अर्जुन जेव्हा द्वारकेला पोचले ना तेव्हा श्रीकृष्णांच्या राण्या त्यांना पाहून रडू लागल्या. त्यांना रडताना पाहून अर्जुनही रडू लागले आणि श्रीकृष्णांना आठवू लागले ना. त्यानंतर अर्जुन वासुदेवजींना भेटले आणि वासुदेवजींनी अर्जुनाला श्रीकृष्णांचा संदेश ऐकवत सांगितलं की द्वारका आहे ना लवकरच समुद्रामध्ये बुडणार आहे, म्हणून तुम्ही सर्व नगरवासी यांना सोबत घेऊन जा. आणि त्यानंतर अर्जुन आपल्यासोबत श्रीकृष्णांच्या कुटुंबियांना सर्व नगरवासियांना घेऊन इंद्रप्रस्थाकडे निघून गेले. त्याचबरोबर सर्व जाताच द्वारका आहे ना द्वारका नगरी समुद्रात बुडून गेली.
आता हे दृश्य सर्व पाहून सर्वांना खूप आश्चर्य वाटलं. म्हणजे निदान 2005 ते 2007 बघा, आपल्याला सर्वांना माहीत असेल, म्हणजे आपल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे भारतीय नौसेनेच्या गोताखोरांनी समुद्रामध्ये बुडालेल्या त्या द्वारका नगरीचा अवशेष आहे ना, ते शोधून काढलेलं आहे. आणि ज्यानं या पौराणिक कथेला प्रामाणिकता दिली आहे ना, म्हणजे याचा शोध आहे ना, या मोहिमेचा शोध समुद्रात 560 मीटर लांब द्वारकाची ती भिंत मिळाली ना. एवढंच नाही, त्यांना पौराणिक काळातली भांडीही सापडलेली आहेत. म्हणजे 1528 इसवी सन पूर्व 3000 इसवी सन पूर्व काळातील ही गोष्ट आहे. म्हणजे शोधकांच्या मध्ये असं संबोधित केलेलं आहे, समुद्राच्या खोलीमध्ये मिळाली ही नगरी आहे ना, सुमारे 9000 वर्ष जुनी आहे. बघा, आता तुम्हाला समजलंच असेल की श्रीकृष्ण स्वारींची ही द्वारका नगरी का बुडाली, कोणत्या शापामुळे बुडाली आणि श्रीकृष्णाचा अंत कसा झाला, या सर्व सत्याचा आहे ना तुम्हाला शोध नक्कीच लागला असेल. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, एवढं काही सुख सोयी असताना तरीही सुद्धा आहे ना, जो कर्माचा फेरा आहे तो नक्कीच चुकवावा लागतो ना. म्हणजे या सृष्टीचा निर्माता भगवंत असून सुद्धा या कर्माचा फेरा मृत्यूशी चुकवावा लागला, म्हणजे त्यांचा मृत्यू झालाच ना. एखाद्या शिकाऱ्याकडून हो का दुसऱ्या कुणाकडून हो, पण कर्माचा फेरा आहे ना, देवाला सुद्धा चुकला नाही. मग परमेश्वर आपल्याला कधी चुकवेल का? नक्कीच चुकवेल. पण तो कधी चुकेल बरं? तो चुकेल फक्त एकाच गोष्टीमुळे, जेव्हा आपण कर्माने व्यवस्थित राहू, जेव्हा आपण धर्माने व्यवस्थित राहू. कारण जोपर्यंत आपला धर्म आहे ना, तोपर्यंत तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. कारण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपण धर्माचं खावं, कर्मानं करावं. आपलं कर्म जर व्यवस्थित असतील ना, तर सर्व भगवंत आहे ना, तो सर्व काही देऊन टाकेल. पण आपण मात्र आपल्या कर्माला कधीच लक्ष केंद्रित करत नाही. आपण कर्माला मागे सरतो आणि आपण पैशाच्याच मागे धावतो ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये तुम्ही किती जरी कमावलं ना, तरी तुमच्यासोबत काहीच राहणार नाही. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. जगी होई जे धन्य या रामनामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. म्हणजे काय? म्हणजे रामनामानं या जगात धन्यता प्राप्त होते, म्हणजे आपलं जीवन सार्थकी लागतं ना. त्याचबरोबर आध्यात्मिक क्रिया असू दे, परमेश्वर भक्ती असू दे, उपासना असू दे, ही सुद्धा नित्यनेमानं करावी. पण आपण मात्र करतो का? दर निरूपणासह समर्थ आपल्याला सांगत आहेत, हे मनुष्या, तू उपासना 2 वेळची कर, ब्रह्ममुहूर्तावर उठ. पण हा मनुष्य ऐकतो का? कधीच ऐकत नाही. समर्थांनी सांगितलंच आहे ना, वास्तविक पाहता या सर्वांचं सार आहे ना, हे विरक्ती म्हणजे वैराग्य या तत्वाचंच आहे ना, ज्यामुळं सदैव माणसाची वृत्ती मोकळी राहते, तो कशातही गुंतून पडत नाही. म्हणजे समर्थांनी काय सांगितलं आहे बरं? तुम्हाला बघा, या मनुष्याला प्रेम होतं ना, प्रेम होतं जेव्हा तो वयामध्ये येतो ना, तेव्हा एखाद्या मुलीशी प्रेम करायला लागतो. म्हणजे आईचं आणि मुलाचं प्रेम आणि एखाद्या मुलाचं आणि एखाद्या मुलीचं प्रेम यामध्ये फरक असतं ना. आता काही जण अशी सुद्धा आहेत की बघा, या प्रेमासाठी आत्महत्यासुद्धा करतात. पण असं प्रेम जर तुम्ही भगवंताशी केलं ना, तर या जगामध्ये तुम्ही धन्य असाल. म्हणजे तुम्हाला परमेश्वराचं स्वरूप निर्माण होईल ना. ज्या प्रकारे मीराबाईने केलं, ज्या प्रकारे वेगवेगळ्या संतांनी भगवंताशी प्रेम केलं ना, आता ते आहेत कुठे बरं? बघा, किती जरी वर्ष झाली, बघा त्यांचा मृत्यू होऊन, तरीसुद्धा आपल्या मुखामध्ये त्यांचं नाम आहे ना.
पण आपण या जगामध्ये कशासाठी आलो आहोत आणि कधी जाणार आहोत हे आपण कधी विचार करत नाही. आपण फक्त खातो पितो, पैसा कमवतो, पैशासाठी दुसऱ्याला दुःखसुद्धा देतो, पण आपण कर्मांना मात्र विसरून जातो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यात किती जरी प्रसंग आले, किती जरी दुःख झालं, तरी कधीच कर्म करताना विसरू नका. कारण ज्यांना वेद शास्त्र पुराण ज्या भगवंताचं वर्णन करतात ना, ज्याच्याशी एकरूप झाल्यानं अंगी समाधान बाणवताना, त्यांच्या ठाई सर्व चंचलपणा देऊन अर्पण कर. हे सज्जन म्हणा, तू राघवापाशीच वास्तव कर. पण आपण करतो का? आपण कधीच करत नाही. आपण पैशाच्या मागे फिरतो. म्हणून तुमचे कर्मश्रेष्ठ करा, तुमच्या जीवनामध्ये सर्व काही व्यवस्थित होईल. जय जय रघुवीर समर्थ.